मरणाची. मरण विसरली पण ऐका, विसरल्यानं मरण येणार नाही का? मरण येणारच, विसरायचं नाही. मग मरण येणार आहे हे समोर ठेवून सावध होऊन माणसानं भजनाला लागलं पाहिजे. महाराज म्हटले ना, आम्ही ते केलं या करता तुकोबर आहे. सावध झाले, सावध झालो, सावध झालो. सावध झालो आणि काय हरीच्या आलो जागरणा. भास्कर भाऊ, हरीच्या आलो जागरणा हे महत्वाचे असते. सावध झाले नाही असं काही नाही, पण परमात्म्याकडे इकडे भक्तीकडे आले, भजनाकडे आले असं नाही. जर तसं झालं असतं तर महाराजाला म्हणण्याची गरज पडली नसती. बाबा रे, सावध होऊन भजनाला लागलं पाहिजे. माणसं सावध होऊन कामाला लागतात. काय काय माणसं रिटायर झाल्यावर पुन्हा कामाला लागले. काय झालं? रिटायर झाल्यावर रिटायर काय ऐकत तुम्हाला? ते ऐकत नाही, ते वाटतं रिकामच काय करा. आहे का? रिकामीच म्हणजे माणसं आणखी. अहो, ज्याला भगवंताचं चिंतन करायचं तो रिकामा नाहीच. हा अखंड परमात्म्याचं चिंतन करण्याकरता मिळालेला हा देह आहे. याकरता महाराज म्हटले तुम्ही समजून घ्या, याच नरदेहामध्ये करता येतं म्हणून करून घ्या. याच देई घडे देवाचे भजन. याची देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. आणि हे ज्ञान कोणतं ज्ञान? भजनाचं ज्ञान. शब्द फार साम्य बर का शब्दात, दोन शब्दात. कोणतं? भजन आणि भोजन. काय 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 आलं का लक्षात? भजन आणि भोजन फार जवळ शब्द आहेत. मग हे तर फाटा झाला ना. काय झालं? फाटा हात झाला. आपल्याला वाटलं दिला नरदेह भजना करता आणि आपल्याला वाटला भोजना करता. हा फाटा झाला. या करता तोया झाला फाटा बाजी केला, बाजी केला. तोया झाला फाटा बाजी केला, बाजी केला. तोया झाला फाटा बाजी केला. हे प्रमाण सगळ्याला पाठ आहे. कोणतं? देवी दिला देह भजना गोमटा. पण केलं नाही, संसारात करत बसलो म्हणून तोया झाला फाटा. हो वा, टाळी वाजवा महाराज. सतीश नरदेह येऊनी नरा
करती आयुष्याचा मातेरा. भजन नाही केलं मात्र झालं म्हणजे त्याचं आयुष्याचं असं. वा आता आलं का लक्षात महाराज. हे बघा बरं का, प्रत्येकाला कळालं पाहिजे याच्याकरता हा परमार्थ आहे. हे नाही लक्षात. आणि थोड्याच माणसाला कळालं पाहिजे याच्यासाठी संसार. तुम्ही बघा की संसारात बिंदू सगळं माणसं सगळ्याला सांगत नाही का? सांगत आहे तुमचे. आमच्या इकडं तर शेतकरी शेतकऱ्याला खरं बोलायचं. काय टाकलंय, कोणती बॅग आहे, कोणतं फवारले, हा आणि पेपरवाले ते भरतेच भूषण सांगत ते ॲग्रोवन. येतं का लक्षात? आज कोणी कोणाला खरं बोलायला तयार नाही. तात्पर्य लक्षात ठेवा महाराज. हे कळालं पाहिजे. तुया झाला फाटा बाधिकेचा. ऐकाकडे याच नरदेहामध्ये कळतं म्हणून सांगतात. आणि याच हा नरदेहच त्याच्याकरता मिळाला. पण अडचण काय, आपण संत विचार ऐकत नाहीत, संत विचार जीवनात अंमलात आणत नाही. ही आपली अडचण आहे. आणि मग होते काय तर त्याचं नाव फजिती आहे. महाराज म्हटले काय जीवन फार मोठं थोडंच आहे. माणसाचं आयुष्य फार मोठं थोडंच राहिलं आता. नाही नाही कमी झालं. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्ध रात्र खाय. मध्ये बालत्व पिढा काय भजनासी उरले ते पाहेगा. राम राम स्मरा आधी. राम राम स्मरा आधी. विचार करा ना, काय भजनाला उरलं सांगा बरं. हा भजनाला काय उरलं? काय भजनासी उरले ते पाहेगा. राम राम स्मरा आधी. का शतगणिले ते अर्ध रात्र खाय. म्हणजे आयुष्य किती आहे माणसाला आयुष्य किती आहे कलियुगात? बोला का तुम्ही कटाळेत आयुष्याला तुमच्या? 100 वर्ष आयुष्य आहे ना, बरोबर आहे का? 100 वर्ष आयुष्य संतांनी सांगितलं. पण त्याच्यातलं निम्म तर झोपीतच गेलं. आहे का लक्षात? कशात गेलं? झोपीत गेलं. म्हणजे 50 वर्ष गेले झोपेमध्ये. राहिले किती? 50. आता या 50 मध्ये मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. बालपणे रोग आहे. आयुष्य कमी कमी होत चाललेलं आहे. महाराज म्हटले विचार करा ना, काय भजनाला शिल्लक राहिलं. माणसं म्हणतात आताच काय करायचंय, बघू म्हातारपणी कवा परमार्थ कवा करायचं. म्हणजे म्हातारपणी म्हातार होतो ना, याची गॅरंटी काय? गॅरंटी आहे का? नाही ना. मग त्यासाठी महाराज म्हटले म्हातार होतील सांगता येणार नाही. या शरीराचा भरोसा नाही. हे शरीर कधी जाऊ शकतं अभंगाचं दुसरं. शरीर जायाचे ठेवणे. शरीर जायाचे ठेवणे. धरिसी अभिलाष जने. अभिलाषाची करू नका. का? कारण हे जाणार आहे. बरं हे कोणाला नवीन आहे सांगा बरं.
शरीर प्रत्येकाचं जाणार आहे, कोणाला माहिती नाही. बोला बोला, इथं बसलेल्या सगळ्याला माहिती. बरं, बसलेल्याला माहिती आहे, उभा असणाऱ्याला माहिती आहे, ऐकणाऱ्याला माहिती आहे, सांगणाऱ्याला माहिती आहे. तरी पण ऐकणाराच्याही लक्षात नाही, सांगणाऱ्याचं काम तर ध्यानात नाही. सांगणाऱ्याचं काम नुसतं सांगायचं चाललंय. लक्षात ठेवा, शरीर जाणार आहे हा विचार सर्वात महत्वाचा आहे, आणि या विचाराला साक्षी ठेवून माणसानं भजन केलं पाहिजे. बर, जाणार आहे एवढं माहिती झाल्यावर माणसाला काय होईल? कळण घेऊ द्या परमार्थ करू. मुली हो, कधी मला आता वर्षभराच्या नंतर जायचंय, 1 वर्षभर आयुष्य राहिलं, म्हणजे एखाद्याला कळालं तर ते माणूस काय करेल? भजन करील, देवाचं नाव घेईल. पण ही मोठी अडचण आहे, केव्हा जायचं हे माहिती नसतं. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। सांगता येत नाही, कधी निघून जाते. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. हे साधू संतांनी उगाच सांगितलं का? कळण्याकरता सांगितलं. शरीर जायाचे ठेवणे, दरिसी अभिलाष जने, अभिलाषा याच कारण आहे. तू किती नाही म्हटला तरी ते जाणार, किती नाही म्हटला तर शरीराची काय होणार? बोला, मातीच होणार. किती मातीतला मोठा पैलवान असू द्या, त्याची काय होणार? मातीच होणार. आणि माणसं त्याच्या मातीलाच जाणार. शिवाजी महाराज काय काय माणसं फोन केले होते, कुठे झाले हो? देवनांद्रेला चाललो. म्हणे कशाला? म्हणे पाहुणे खर्चली. पहिला जुना शब्द आहे पाहुणे खर्चली. त्याच्यानंतर शब्द आला पाहुण्याच्या मातीला चाललो. कशाला? आता लेटेस्ट शब्द सांगतो, एकदम अपडेट. हरिओम. हा, सध्याचा लेटेस्ट अपडेट शब्द आहे. आता हे खर्चले, मातीला चाललो, मौतीला चाललो, हे सगळे शब्द पाठीमागं पडले. आता सध्याचा लेटेस्ट शब्द मला कळाला काल परवा. आमचे एक जण गेले आणि मग काही शिक्षक मंडळी तिथं आले. तिकडे वेळ होता म्हणून घरी चहा प्यायला मी बोललो, चहा घेऊ लागले. तेवढ्यात एका शिक्षकाला फोन आला. हॅलो सर, कुठे आहे? म्हणले मी देवनांद्रेला. म्हणले कस काय? म्हणले आमच्या वडिलाचे, शब्द लक्ष देऊ नका, आमच्या मित्राचे वडील सायलेंट झाले. काय झाले? हा सध्याचा लेटेस्ट शब्द आहे. पण ऐका, माणसं अशा आविर्भावात बोलतात जस काय हे कधी सायलेंटच होणार नाही, जस काय कधी याची माती होणारच नाही, कधी हे खर्चणारच नाही. ऐका, एखादा व्यक्ती गेल्याच्या नंतर पाठीमागच्यानं सावध झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? सावध झालं पाहिजे. आणि सावध होणं साधू संतांनी शिकवलं. मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम, मृत्यु देखता है औरों की रोज सवेरे शाम, सवेरे शाम, सवेरे शाम। मृत्यु देखता है